सांगता येत नाही. असा अभूतपूर्व सोहळा आहे. सोहळे खूप मोठमोठाले होतात, परंतु काय आहे, ह्या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या सोहळ्यामध्ये जनसामान्याकडून कोणाकडूनही वर्गणी घेतल्या जाणार नाही. त्यामुळे 3 प याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. पहिला प आहे पावतीमुक्त. हा कार्यक्रम पावतीमुक्त आहे. दुसरी गोष्ट पावतीमुक्त म्हणजेच याचा अर्थ वर्गणीमुक्त. दुसरे प असं आहे की हा कार्यक्रम प्लॅस्टिक मुक्त आहे. प्लॅस्टिकची कुठलीही वस्तू इथं वापरल्या जाणार नाही. एवढं सूक्ष्म नियोजन आहे. पत्रवाळी, दुरण आणि जे काय आपण ग्लास वापरतो प्लॅस्टिकचे, याने काय होतं, घाणी, हानी आणि मनी हे तिन्हीचं नुकसान होतं. घाणी म्हणजे पर्यावरणाची घाण होते, नाल्या तुंबून जातात, गुराढोरांच्या मुखामध्ये जातं, ते घाण होते. आणि दुसरी गोष्ट हानी होते, शरीराची हानी होते. प्लॅस्टिकमध्ये जे आपण खातो त्याने शरीराची हानी होते. आणि तिसरी गोष्ट आहे मनी, पैसाही वेस्ट होतो. म्हणून आम्ही ठरवलं हे प्लॅस्टिक वापर करायचा नाही. मग आता सूक्ष्म नियोजन असं आहे, पाण्याची बॉटल, आता उन्हाळा दिवस आहे, पाणी सगळ्यांना लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी ग्लास आणि जार आपण ठेवू शकत नाही. माणसं बाहेरून बाटल्या घेऊन येतील, आपण त्यांना मनाई करू शकणार नाही. मग आमच्या कमिटीनं असा निर्णय घेतला की आपण असं करूयात, इथं एखाद्या एजन्सीला आपण काम देऊयात, पाण्याच्या बाटल्या विकण्याचं आपण त्यांना जबाबदारी देऊ. तुमच्या हाताने पाण्याच्या बाटल्या विकायच्या. मग कशा विकायच्या, तर एजन्सी संपर्क झाला, त्यांनी सांगितलं आम्ही 10 रुपयाला बाटली विकणार, भरलेली बाटली 10 रुपयाला विकणार आणि रिकामी झालेली बाटली 5 रुपयाला परत विकत वापस घेणार. याने काय होणार, कोणी पाण्याची बाटली पिली तर ती बाटली फेकून देणार नाही, ती बाटली तशीच परत तो देऊन टाकणार आणि 5 रुपये परत घेणार. एखादा मोठा माणूस आहे, त्याला 5 रुपयाचं काही वाटत नाही, त्याने टाकून जरी दिली तर लहान लहान मुलं असतात, लगेच धावत जाणार, ती बाटली उचलणार आणि लगेच ती नेऊन देणार, त्याचे 5 रुपये घेणार, एखादी आईस्क्रीम खातील, काही करतील. म्हणजे एकही बाटली इकडं तिकडं पडलेली आपल्याला दिसणार नाही आणि त्या पडलेल्या बाटल्यांचं परत रिन्यू करून ते परत वापरता येईल, असं एक नियोजन आहे. दुसरी गोष्ट, पत्रवळी आपल्याला वापरायची नाही प्लॅस्टिकची. मग आपण केळीच्या पानांची व्यवस्था केली. तर अनेक गावांनी आम्हाला सहकार्य केले, अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य आपल्याला केलं आहे. अनेक गावातून केळीचे पानं येत आहेत, कुठून 1,00,000 पानं येत आहेत, कुठून 50,000. आष्टी गाव आहे आपल्या इथून, धोतरजोडा आष्टी, तिथून 1,00,000 पानांचं नियोजन शेतकऱ्यांनी केलं आहे. त्यानंतर आमचे बळीभाऊ बिडवे आहेत सातवण्याचे, त्यांनी 50,000, त्यांनी सांगितलं महाराज 50,000 केळीचे पानं आम्ही उपलब्ध करून देऊ. आणि आमच्याच्यानी केळीचे पानं नाही उपलब्ध झाले तर आम्ही जी पत्रवळी असते, पळसाच्या पानाची पत्रवळी मी स्वतःच्या खर्चाने 50,000 पत्रवळ्या तुम्हाला देईल. त्याच्यानंतर आमचे लाटे भाऊ एक देवल्याचे त्यांनीसुद्धा 50,000ची. म्हणजे अशा अनेक आहेत. झरीकर ग्रामस्थांनी 25,000, त्याच्यानंतर हिस्सेकर ग्रामस्थांनी 25,000, अशा हे आपला पावडे हातगाव तिथल्या ग्रामस्थांनी 25,000 अशा पानांची आपूर्ती ते करतायत. हा कार्यक्रम प्लॅस्टिक मुक्त आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे की हा कार्यक्रम पाकिटमुक्त अर्थात दक्षिणारहित आहे. कोणीही कीर्तनकार, गायक, वादक, कोणीही वारकरी इथं आल्यानंतर दक्षिणेची अपेक्षा करणार नाही. नवीन डिझेलचा सुद्धा रुपया कोणी स्वीकारणार नाही. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावागावातून पारायणकर्ते येत आहेत. आम्ही पारायणकर्त्यांना एवढंच आवाहन करतोय, आम्ही सगळीकडे जाऊन स्लोगन आहे आमचा, काय, संसार करा गोडीनं आणि पारायणाला बसा जोडीनं, असं आमचं महावाक्य आहे. तर मग हेच आपण सगळीकडे गावागाव प्रसारित करूयात. संसार करा जोडीनं, गोडीनं आणि पारायणाला बसा जोडीनं, असं मी सर्व ग्रामस्थांना, सर्व परिसरातील ह्या 5-6 तालुक्यातील व्यक्तींना, मराठवाड्यातल्या सगळ्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या भाविकांना आम्ही नम्र